नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर सुरू झाला खेळ। शाळेत बोलावलं आणि शाळेत बोलावल्यानंतर जे काही घडलं आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। पवित्र शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणात शिक्षिकेनं तिच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली। पण तिचा हा खेळ फार काळ चालला नाही। या शिक्षिकेसह तिच्या 2 साथीदारांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पण हे प्रकरण काय आहे हे आता आपण जाणून घेऊया। तर IT शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। श्रीदेवी रुदागी वय 25 असं या प्रकरणातल्या आरोपी शिक्षिकेचं नाव आहे। श्रीदेवीला तिचे सहकारी गणेश काळे वय 38 आणि सागर वय 28 यांच्यासह अटक करण्यात आलेली आहे। या सर्वांवर सतीश यांच्याकडून 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। हे पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोटो आणि व्हिडिओची भीती दाखवून सतीशकडून 20 लाखांची खंडणी मागितली होती। पण नेमकं या बाबतीत काय घडलं होतं हे देखील आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश हे पश्चिम बेंगळूरमधील व्यावसायिक आहेत। त्यांना 3 मुली असून त्यांनी सर्वात लहान 5 वर्षाच्या मुलीचे जवळच्या शाळेतच 2023 साली नाव नोंदवले होते। या प्रवेशाच्या दरम्यान सतीशची श्रीदेवीशी भेट झाली। त्यानंतरही हे दोघं एकमेकांशी मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते। त्यासाठी त्यांनी वेगळे सिम आणि फोन वापरल्याची ही माहिती आहे। त्यानंतर या दोघांच्या भेटी वैयक्तिक बनल्या। त्याचा फायदा घेत श्रीदेवीनं सतीशकडून 4 लाख रुपये उकळले। त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांच्याकडून 15 लाखांची मागणी केली। सतीशनं ते देण्यास टाळाटाळ केल्यानंतर श्रीदेवी त्याच्या घरी उधारीचे 50,000 रुपये घेण्याच्या बहाण्याने पोहोचली होती। सतीश यांना व्यवसायात फटका बसला, त्यामुळे त्यांनी कुटुंबासह गुजरातमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांना मुलीच्या शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट हवे होते। त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा एकदा श्रीदेवी आणि सतीश संपर्कात आले। सतीशनं केलेल्या दाव्यानुसार श्रीदेवीच्या कार्यालयात त्यांना खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावण्यात आले। त्यावेळी काळे आणि सागर देखील तिथे उपस्थित होते। त्यांनी सतीशकडे 20 लाखांची मागणी केली। सतीशने त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम 15 लाखांपर्यंत कमी केली। त्यांच्या मागण्या कायम असल्यानं सतीशने पोलिसांना संपर्क केला आणि त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलेली आहे। तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।